So, good evening, everybody. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये नमस्कार. Nice to be with you again today. आणि पुन्हा देवाच्या वचनाचा अभ्यास करणं तुमच्या बरोबर ही आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. Last week, we covered the theme about anxiety and worries that Jesus takes in the gospel. आणि आम्ही गेल्या आठवड्यामध्ये काळजी आणि चिंता या जीवनामध्ये ज्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला दाखवून दिलेल्या आहेत त्या संबंधी काही गोष्टी पाहिल्या. And today we're going to see the teaching of Jesus on forgiveness and reconciliation. आणि आज आपण प्रभू येशूचं शिक्षण क्षमा करणे आणि समेट करणे या बाबतीमध्ये पाहणार आहोत. First, I'm going to give you a definition of what I think forgiveness is. आणि क्षमा करणे म्हणजे काय या संबंधी आता आपण बघूया. Forgiveness is a choice to release resentment and the desire for repayment. आणि क्षमा करणे ही आपण केलेली एक निवड आहे आणि एखाद्या व्यक्तीला किंमत भरून न घेता मोकळं करणं असं आपण तिला म्हणू शकतो. And that is towards someone who has hurt you, even though the hurt was real and many times undeserved. आणि तुम्हाला एखाद्या व्यक्तीनं इजा केलेली आहे, तुम्हाला जखमी केलेला आहे किंवा तुम्हाला त्रास दिलेला आहे, तरी देखील तुम्ही कशा प्रकारे त्या व्यक्तीशी वागता हे क्षमा करणं यामध्ये आम्ही पाहणार आहोत. Now, I think it's important to underline that forgiveness is for oneself. It's for our benefit. आणि क्षमा करणं हे जरी आम्ही दुसऱ्याची क्षमा केली तरी क्षमा करणं हे मुख्यत्वे आमच्या फायद्यासाठी आमच्यासाठी आवश्यक आहे. आमेन. And I really believe that in our Christian life, is a king's road to allow us to live in harmony with each other. आणि म्हणून आम्हाला या ख्रिस्ती जीवनामध्ये विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये एकमेकांबरोबर जीवन व्यतीत करत असताना या गोष्टींची फारच आवश्यकता आहे हे आम्ही पाहिलं पाहिजे. Now, when we speak about forgiveness, we don't speak about denying the wrong. ज्या वेळेला आम्ही क्षमा करा असं म्हणतो त्यावेळेला इतरांनी आम्हाला जो त्रास दिलेला आहे, जी आम्हाला इजा केलेली आहे ती आम्ही नाकारत नाही. आमेन. So when you forgive, it doesn't mean that the other person hasn't done anything any longer. आणि याचा अर्थ असा नव्हे तुम्ही त्यांना क्षमा केली म्हणजे त्यानं तुम्हाला काही इजा केलेली नाही किंवा तुम्हाला काही जखम केलेली नाही, तुम्हाला काही त्रास दिला नाही असा त्याचा अर्थ नाही. Or I could say forgiveness doesn't erase the wrong. आणि दुसऱ्या बाजूने मी असं म्हणेन की क्षमा करणं म्हणजे चुकीच्या गोष्टी पुसून टाकणं असं नव्हे. And in one sense, it is about letting go. क्षमा करणं म्हणजे काही गोष्टी सोडून देणं. You release your claim about revenge. आणि कोणताही सूड किंवा बदला न घेता तुम्ही काही गोष्टी सोडून देता, जाऊ देता. But justice can still matter. परंतु काही गोष्टी महत्वाच्या आहेत. You know, if someone hurts your family or murders someone close to you, the fact that you forgive doesn't erase the wrong that has been done. आता कोणी तुमच्या कुटुंबाला इजा केलेली आहे किंवा कदाचित कुणाचा तरी खून केलेला आहे, तुम्ही त्यांना क्षमा केली
म्हणजे त्याने ती गोष्ट केलेली नाही असं होत नाही, त्या गोष्टीवर पांघरून पडत नाही. And that's, I think it's important. It's primarily for your own freedom. आणि क्षमा करणं हे क्षमा करणाऱ्याच्या स्वतःच्या मुक्ततेसाठी आहे. Because forgiveness loosens the grip the offense has on your heart and even on your future. या आणि ज्या वेळेला एखादी व्यक्ती तुम्हाला इजा करते, तुम्हाला त्रास देते, त्यावेळेला त्या त्रासातून, इजेतून मुक्त होण्यासाठी त्याला क्षमा करणं हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. क्षमा करण्याद्वारे तुम्ही स्वतःला जणू काय मुक्त करून घेता. आमेन. And forgiveness can also be a process. आणि क्षमा ही एक प्रक्रिया आहे. When it is a small offense, sometimes one decision and the case is closed, but sometimes it takes more decision to come to a conclusion. बाब असेल तर एखाद्या क्षमेनंतर ती बाब समाप्त होते किंवा संपून जाते. पण काही गोष्टी मध्ये दीर्घकालीन गोष्टींचा अवलंब केला जातो. And we have to see also that forgiveness doesn't always mean reconciliation. आणि क्षमा करणं म्हणजे बऱ्याच वेळेला समेट करणं असं असत नाही. When Jesus was crucified at the resurrection, he never went back to the ones that had crucified him. प्रभू येशूला वधस्तंभीत नेण्यात आलं त्यावेळेला पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ज्यांनी त्याला वधस्तंभावर चढवलं होतं त्याच्या हातापायामध्ये खीळ ठोकले होते, येशू पुनरुत्थित झाल्यानंतर त्यांच्याकडे नाही गेला. So trust may sometimes or may not be restored. आणि ट्रस्ट करणं, विश्वास ठेवणं याचा बऱ्याच वेळेला अर्थ भरपाई करणं असा होत नाही. And forgiveness from our part is not a pardon for the state, because we are submitted to a legal state. आणि आम्ही व्यक्ती म्हणून जरी दुसऱ्याला क्षमा केली असली तरी आमच्या क्षमेमध्ये आमच्या सरकारचा समावेश होत नाही. ज्या देशामध्ये आम्ही राहतो, जे आमच्या देशाचं जे सरकार आहे त्याचे जे कायदे कानून आहेत ते आम्हाला पाळले पाहिजेत. म्हणजे आम्ही क्षमा केली तर सरकारही, कायदाही त्यांना क्षमा करेल असं होऊ शकत नाही. आमेन. So legal consequences may still apply. आणि आम्ही जरी एखाद्याला क्षमा केली असली तरी कायद्यानं त्या व्यक्तीला कदाचित शिक्षा होऊ शकते आणि त्याला जाब द्यावा लागतो. आमेन. So forgiveness is personal, not legal. It doesn't go with the judicial system. आणि म्हणून क्षमा करणे ही व्यक्तीची बाब आहे. सरकारच्या कायदे कानून याच्याशी तिचा काहीही संबंध नाही. And it's a one way, it's unilateral. The other person, yeah. क्षमा करणे ही एकच बाजू आहे. आम्ही क्षमा करतो, आम्ही त्या व्यक्तीला जणू काय मुक्त करतो. And the other person doesn't have to agree with the fact that you forgive. आणि आम्ही क्षमा केली याचा अर्थ ती व्यक्ती क्षमा केलेली आमच्याशी सहमत असेल असं देखील कधी असत नाही. आमेन. And I think that's really important to realize that you forgive for your own self, for your own benefit, for your own freedom. आणि म्हणून आम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठी, आमच्या मुक्ततेसाठी इतरांची क्षमा केली पाहिजे. So actually forgiveness is choosing freedom over bitterness. आणि क्षमा करणं म्हणजे मुक्तता किंवा स्वातंत्र्याची निवड करणं, कडवटपणा सोडून देण्यासाठी.
You know, we have had a terrible accident here in Switzerland on the 1st of January. 1 जानेवारीला आमच्या देशामध्ये स्वित्झर्लंड इथे एक मोठा अपघात घडला. There was 300 young people below in a basement in a building. आणि एका मोठ्या इमारतीच्या तळघरामध्ये बेसमेंटमध्ये 300 तरुण होते. And they had the roof covered with a very inflammable product. आणि मग त्या इमारतीला आग लागली आणि त्या इमारतीचं जे छत होतं ते जळून गेलं. And in a few seconds, the whole room took fire. आणि सर्व जे हे 300 तरुण ज्या मोठ्या हॉलमध्ये होते ते सगळा हॉल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. They had no security exit. They could not go out. आणि मग त्या ठिकाणी कोणतेही सुरक्षेची यंत्रणा नव्हती. हे तरुण ते 300 त्या ठिकाणी तळघरामध्ये होते. त्यांना बाहेर पडताच आलं नाही. Over 40 of those young people, they were all young people, over 40 of those young people died. Over 120 were burned in very terribly. आणि त्या अपघातामध्ये आगीच्या मुळे 40 तरुण मृत्युमुखी पडले आणि 120 तरुण गंभीररित्या आगीमुळे जखमी झाले. And of course, they accused the leader of that house. It was a kind of a club. त्या ठिकाणी तो एक क्लब होता आणि त्या क्लबचे जे मालक होते त्यांना दोष लावण्यात आला. त्यांनी अशा प्रकारच्या घटनेमध्ये बाहेर पडण्यासाठी काही यंत्रणा त्या ठिकाणी नव्हते, दरवाजे नव्हते, सुरक्षेची काही यंत्रणा त्या ठिकाणी केलेली नव्हती. And one day, one mother of a child that had died in that basement met with the director of the club. आणि मग त्या क्लबचे त्या इमारतीचे जे डायरेक्टर होते त्यांना ज्या एका तरुणाचा मृत्यू झाला होता त्या आगीच्या इमारतीमध्ये त्याची आई त्यांना भेटायला गेली. And she told him, I will never forgive you. आणि त्या मातेनं त्या डायरेक्टरला मालकाला सांगितलं इमारतीच्या, माझा मुलगा मेलेला आहे तुमच्या या इमारतीमध्ये, मी तुम्हाला कधीही क्षमा करू शकणार नाही. And I think that's a very dangerous sentence to say. आणि अशा प्रकारचं वाक्य बोलणं हे फार धोक्याचं आहे असं मला वाटतं. Because by saying that, she blocks herself to find freedom and to find a way to live again. आणि असं वाक्य म्हणून मी तुम्हाला क्षमा करणार नाही असं म्हणून या मातेनं जणू काय स्वतःच्या मुक्ततेचा मार्ग जणू बंद करून टाकलेला आहे. And many people, they also think that forgiveness means that you minimize the hurt that has been done. अनेक लोकांना असं वाटतं की ज्या वेळेला तुम्ही इतरांची क्षमा करता त्यावेळेला इतरांनी तुम्हाला केलेली इजा किंवा दिलेला त्रास तुम्ही जणू काय कमी लेखता. And I say really a terrible example. आणि मला एक भयंकर उदाहरण माहिती आहे. A woman in a church was abused by a leader of the church. आणि मंडळीमधील एका स्त्रीला मंडळीमधीलच एक पुढारी खूप त्रास देत होता. And she went to the pastor and asked what she should do. आणि मग ही स्त्री पास्टरांकडे गेली आणि तिनं सगळी सांगितली माहिती की हा पुढारी तिला कशा प्रकारे त्रास देत आहे. And he told her that she had to forget it. आणि मग पास्टरांनी त्या स्त्रीला सांगितलं की तुम्ही त्या पुढाऱ्याला क्षमा करा आणि झालं गेलं सगळं विसरून जा. It's like saying nothing happened.
जणू काय त्यांना असं म्हणायचं होतं की काहीच घडलं नाही असं माना. They didn't want to disturb the church, so they told her, keep your mouth shut. आणि मग पास्टरांना मंडळीमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड नको होती, म्हणून त्यांनी त्या स्त्रीला सांगितलं की काही याची वाच्यता करू नका, प्रकरण पुढे वाढवू नका, शांत राहा. And I think it's really important that forgiveness is to also be recognized when someone has hurt you as a victim. आणि कोणीतरी तुम्हाला इजा केलेली आहे, त्रास दिलेला आहे, त्यावेळेला तुम्ही त्यात बळी पडलेला आहात, त्या त्रासाला, इजेला, हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे क्षमेचा विचार करत असताना. And it's really important that when we forgive, we don't excuse the offender. आणि ज्यावेळेला आम्ही क्षमा करतो, त्यावेळेला आम्ही ज्यानं आम्हाला त्रास दिलेला आहे, इजा केलेली आहे, त्याला मोकळं किंवा खुलं सोडत नाही. There are two words in the New Testament that are used to talk about forgiveness. क्षमेच्या संबंधी लिहिताना नव्या करारामध्ये 2 शब्द वापरण्यात आलेले आहेत. And the one we find in Ephesians chapter 4, verse 31 and 32. इपिस्कराचं पत्र याचा 4था अध्याय especially the verse 32. 32 वचन, इफिस 4:32. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, आणि देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. आमेन. So, in fact, there it's you extend grace to someone like Christ has extended grace to you by forgiving you. आणि मग जशी ख्रिस्तानं तुमची क्षमा करून तुमच्यावर कृपा केलेली आहे, तशी तुम्ही इतरांची क्षमा करा आणि त्यांच्यावर कृपा करा, असं या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आमेन. And I think that's something, when we really understand what forgiveness is, we will be ready to forgive, because it's really for us that we do that. आणि क्षमा म्हणजे काय हे ज्या वेळेला आम्हाला नीट समजून येतं, त्यावेळेला क्षमा करण्यासाठी आम्ही नेहमी तयार असतो. And the second is a word that means to let go. Let go, release. आणि मोकळं करणं किंवा जाऊ देणं हा दुसरा शब्द नव्या करारामध्ये वापरण्यात आलेला आहे. And it's really forgiving, pardoning, releasing the debtor for the consequence in your life of the wrongdoing that has been going. हा, आणि दुसऱ्याने तुम्हाला जी इजा केलेली आहे, त्रास दिलेला आहे, त्याचे परिणाम तुमच्या जीवनात झालेले आहेत, असं असताना देखील तुम्ही दुसऱ्याला मुक्त करता, जाऊ देता. And Jesus offers forgiveness. प्रभू येशूनं क्षमा केलेली आहे. And the idea there is canceling a debt. आणि प्रभू येशूची क्षमा मूळ पापाच्या संदर्भामध्ये आहे, आणि त्याचा संदर्भ पापाची जी खंडणी आहे ती भरून देण्याच्या संदर्भात आहे, किंमत मोजण्याच्या संदर्भात आहे. आमेन. And Jesus shows that by when the woman comes and wipe Jesus' feet with her tears. येशू भोजनास बसला असताना त्या स्त्रीने येऊन आपल्या अश्रूंनी त्याचे पाय धुतले, आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले त्यावेळेला. And Jesus is very graceful towards her. आणि येशूने अत्यंत सौम्यपणानं त्या स्त्रीची चौकशी केली किंवा तिच्याविषयी तो बोलला. It's not only grace, it's also acceptance. आणि फक्त तिच्यावर दया कृपा केली नाही, तर जणू काय येशूनं
त्या स्त्रीचा तिच्या सेवेचा जणू काय स्वीकार केला. And the act of Jesus is going to be like a forgiveness for what that woman had done. आणि मग त्या स्त्रीनं जे काही केलं येशूच्या बाबतीमध्ये, येशूची जी प्रतिक्रिया होती ती जणू काय त्या स्त्रीला क्षमा करून त्या स्त्रीचा स्वीकार करण्यासारखी होती. For every man on this walking on this earth, forgiveness is ready from God. आणि देवासाठी या पृथ्वीतलावर असणाऱ्या प्रत्येक मनुष्यासाठी क्षमा ही फार महत्वाची गोष्ट आहे. There is no hesitation. There is no shortage of grace on his part. आणि देवाकडे कृपेची कधीही कमतरता नाही. देव दयेने, कृपेने, करुणेने भरलेला आहे. आमेन. And our path is just to come with humility and submission to Jesus and to receive the forgiveness he offers to us. आणि येशू जी क्षमा आम्हाला देऊ इच्छितो, आम्ही नम्र होऊन ती क्षमा त्याच्याकडून स्वीकारली पाहिजे. In Matthew 6, verse 14 and 15, मत्तई कृष्ण वर्तमान याचा 6वा अध्याय 14 and 15. 14 आणि 15. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधाची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. आमेन. You see, forgiveness is required for those who have been forgiven. आणि ज्यांची क्षमा करण्यात आलेली आहे त्यांनी इतरांची क्षमा केली पाहिजे असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. We are not given the luxury or the choice of holding to our bitterness towards other people. आणि इतरांच्या बाबतीमध्ये कडूपणाची भावना मनात ठेवण्यासाठी आम्हाला मुभा देण्यात आलेली नाही. And I think that's a natural action from our part when we know how much we have been forgiven. आणि आम्हाला देवानं किती प्रमाणात क्षमा केलेली आहे हे नैसर्गिकरित्या आम्हाला समजून येतं. And if we come to a point where we cannot forgive the others because we think that the offense is too great, it's because we have minimized our own. आणि ज्या वेळेला आम्ही इतरांची क्षमा करण्यामध्ये कमी पडतो, आम्हाला वाटतं की इतरांनी आमचं खूप मोठं नुकसान केलेलं आहे, आम्हाला खूप त्रास दिलेला आहे आणि आम्हाला खूप इजा केलेली आहे, त्यावेळेला जणू काही देवानं आम्हाला जी क्षमा केलेली आहे त्याचा आम्हाला जणू काही विसर पडलेला आहे. आमेन. So we should forgive not because we have to, not because, but because we know we have been forgiven an enormous debt. आणि भाग पडतो म्हणून आम्ही इतरांची क्षमा करू नये, तर देवानं आमच्या अपराधांची, पापांची किती मोठ्या प्रमाणात आम्हाला क्षमा केलेली आहे याची जाणीव ठेवून आम्ही इतरांना क्षमा केली पाहिजे. आमेन. And there is a very interesting text in Matthew 18, verse 21 and 22. मत्तई कृष्ण वर्तमान याचा 18वा अध्याय 21 आणि 22 वचनामध्ये तिथं आम्हाला क्षमेसंबंधी काही गोष्टी आढळतात. तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? येशू त्याला म्हणाला,
7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. आमेन. Now, the religious Jew, they thought that you could forgive up to 3 times a person that had offended you. आणि यहुदी लोकांचा असं मानणं होतं, की त्यांची अशी समजूत होती, की एखाद्या व्यक्तीने 3 वेळा तुम्हाला त्रास दिला आणि तुम्हाला इजा केली, तर 3 वेळेपर्यंत तुम्ही त्याची क्षमा करू शकता. And so Peter, he's not going to just forgive 3 times. He's going to add a little bit and ask, I'm going to forgive 7 times. आणि आता पेत्र येशूकडून म्हणतोय 3 वेळा नाही तर माझ्या भावाने जर माझा अपराध केला तर 7 वेळा प्रभूजी मी त्याची क्षमा करू काय, असं पेत्र येशूला सांगत आहे. So he really thought, I'm going to look good in front of Jesus. आणि येशू समोर त्याला खरोखरच आपला चांगुलपणा दाखवून द्यायचा आहे पेत्राला. And Jesus answered, you don't forgive 7 times, you forgive 77 times. आणि येशूनं त्याला म्हटलं 7 वेळा नाही, 7चे 70 वेळा, म्हणजे 7 49 म्हणजे 490 वेळा. आमेन. And Jesus answered, saying, you have to forgive the one who has hurted you an unlimited number of times. येशूला सांगायचं होतं, की ज्याने तुम्हाला इजा केलेली आहे, ज्याने तुम्हाला त्रास दिलेला आहे, ज्याने तुमचं नुकसान केलेलं आहे, त्यांना तुम्ही किती वेळा क्षमा करता मोजू नका, अगणित वेळा क्षमा करा. आमेन. Also showing that the forgiveness is not just one act, it's a way of life. आणि म्हणून क्षमा करणं ही एकदा दोनदा करायची गोष्ट नाही, ती आपली जीवनशैली बनली पाहिजे. आमेन. And in our families, in the work, in the church, we have hundreds of reasons sometimes to be bitter or to be against someone. And I think that's where forgiveness can really flow. आणि मग आमच्या कुटुंबामध्ये असेल, आमच्या नातेवाईकांमध्ये, मंडळांमध्ये, कामाच्या ठिकाणी, शेताबातामध्ये, नोकरीच्या, व्यवसायाच्या दुकानामध्ये आणि अशा अनेक ठिकाणी आम्ही पाहू शकतो, की क्षमा करणं हे आमच्यासाठी फार महत्वाची गोष्ट बनते. And I think that's, if we will see that when we study the scripture, I think the life of the church would really change if we would practice forgiveness as a way of life. आणि मग मंडळीमधील सर्व विश्वासणाऱ्या बंधू भगिनींनी जर अशा प्रकारे इतरांना क्षमा करायचं जर ठरवलं, तर मग मंडळी आदर्श बनल्याशिवाय आणि राहणार नाही, किंवा एक मंडळी येशूची वधू म्हणून कशा प्रकारे या जगामध्ये असू शकते, हे क्षमेच्या उदाहरणावरून आम्हाला दिसून येतं. And of course, Jesus is a model of forgiveness. आणि प्रभू येशू आमच्यासाठी क्षमा करण्याचं एक उदाहरण किंवा कित्ता असा आहे. Because on the cross, he's the one who said, Father, forgive them, for they do not know what they're doing. वधस्तंभावर असताना येशूने जे पहिलं वाक्य उच्चारलं, त्यामध्ये तो म्हणाला, हे पित्या, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना कळत नाही. The love of Jesus never fails. आणि येशूची प्रीती कधीही कमी पडत नाही. And on the cross, he prayed for the one that were killing him. आणि जे लोक येशूला ठार मारत होते, त्याला वधस्तंभावर देत होते, त्याची छळ करत होते, निंदा नालस्ती करत होते, अशा लोकांसाठी येशूनं क्षमेची प्रार्थना केली. Asking God the Father to not hold this sin against them. आणि देव पित्याला त्यानं विनंती केली, की हे आमचं पाप यांच्या माथी तू ठेवू नकोस, कृपा करून हे पित्या यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाही. And I believe that Jesus probably prayer in this manner for his enemy all through his ministry. आणि माझा विश्वास आहे, की
आपल्या संपूर्ण जीवनामध्ये प्रभू येशूनं आपल्या सर्व वैऱ्यांसाठी, शत्रूंच्यासाठी अशाच प्रकारे प्रार्थना केली असावी. We see him in the gospel really being opposed and by the religious leader, but what we don't see is the love that he had for those people. आणि आम्ही शुभवर्तमानामध्ये पाहतो की कशा प्रकारे धार्मिक पुढाऱ्यांनी, शास्त्री पुरुषांनी येशूचा विरोध केला, पण येशूच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी असलेली प्रीती बऱ्याच वेळेला आम्हाला दिसून येत नाही. It's not for nothing that he said, love your enemies and bless those who curse you. आणि म्हणून येशू म्हणाला की तुमच्या शत्रूंवर प्रीती करा आणि जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. Because we know that he practiced that during his earthly ministry. कारण आम्हाला माहित आहे की आपल्या संपूर्ण जीवनाच्या प्रवासात प्रभू येशू ख्रिस्तानं अशाच प्रकारे इतरांवर प्रीती केली आणि इतरांची क्षमा केली. And you see, even in those 3 years where he really had a lot of opposition, there is no bitterness in the ministry of Christ. आणि आम्ही येशूच्या 3-3.5 वर्षाच्या सेवा कार्यामध्ये देखील पाहतो की ज्याने येशूला विरोध केला, येशूचा छळ केला, येशूची चेष्टा मस्करी केली, टिंगल केली, नावं ठेवली, त्यांच्या बाबतीतही येशूनं कधी आपल्या अंतःकरणामध्ये कडूपणा ठेवला नाही. Because forgiveness was in his nature. कारण क्षमा करणं हा येशूचा एक स्वभाव होता. And because he forgave, then he could bless. आणि तो क्षमा करू शकत होता, म्हणूनच तो आशीर्वाद देखील देऊ शकत होता. You see, when you forgive, you do that for yourself. When you bless, you do that for the one that has hurt you. ज्यावेळेला तुम्ही क्षमा करता ते तुमच्या स्वतःसाठी असतं, परंतु ज्या वेळेला तुम्ही आशीर्वाद देता ते इतरांसाठी असतात. And then we have another concept that is also strong in the gospel is the idea of unforgiveness. आणि क्षमा न करणं या गोष्टीही पवित्र शास्त्रामध्ये सुवार्थ कार्यामध्ये आम्ही पाहतो. And I think it's something that in our life it will happen, that something happened that is so hurting that is difficult to forgive. आणि कधी कधी आमच्या जीवनामध्ये अशा घटना घडतात, आम्हाला इजा केली जाते, आमचं नुकसान केलं जातं, आम्हाला त्रास दिला जातो आणि मग आम्ही क्षमा करू शकत नाही. But in the parable of Matthew 18 verse 31 to 34, it's not about that it is talked about. आणि मत्ती 18:31-34 मध्ये जो दाखला येशूने सांगितला त्यामध्ये हे दिसून येत नाही. And we have in Matthew 18, we have the parable of that guy who is brought before his master and he owns an enormous debt. आणि एक व्यक्ती आहे आणि त्याला धन्यासमोर उभं करण्यात आलं आणि ह्या व्यक्तीनं खूप काही त्या धन्याकडून कर्ज घेतलं होतं, कित्येक लाखाचं कर्ज त्यानं घेतलं होतं आणि मग शिपायांनी पकडून त्याला धन्यासमोर उभं केलं, त्यानं कर्ज फेडलेलं नव्हतं. And the debt of that man was huge. आणि त्या माणसाचं कर्ज फार मोठं होतं, कित्येक लाखांचं असावं. And he owned like 1 talent in Jesus' time was worth 20 years of work. आणि 1 टॅलेंट येशूच्या वेळेला त्यावेळेला 20 वर्ष कामाचा मोबदला एवढी त्याची किंमत होती. And that's a lot of money. आणि हे खूप पैसे त्या काळात मानण्यात येत होते. But he owned 30 talents. आणि मग 30 टॅलेंट म्हणजे पहा किती लाख रुपये असतील. And it amounts to around $8 billion.
of the money today. हा, आणि 8 अब्ज डॉलर्स आजच्या काळामध्ये आपण त्याला म्हणू शकतो, एवढं कर्ज त्या धन्याचं या व्यक्तीवर होतं. And it's impossible to pay. आणि या माणसाला आता आपल्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये हे कर्ज फेडणं अशक्य होतं. And that's what Jesus wanted to show to the guy. You have a debt and you cannot pay it. हा, आणि या दाखल्यामधून येशूला हे दाखवायचं होतं की तुमचं पापाचं जे कर्ज आहे ते तुम्ही कधीही फेडू शकत नाही, पण देवानं तुम्हाला क्षमा करून ते कर्ज फेडलं, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आमेन. I think if I had been at the place of the man when I would have heard that amount, I would have realized I cannot pay it. हा, आणि मी त्या व्यक्तीच्या ठिकाणी असते तर मला नक्कीच समजलं असतं की इतकं कोट्यावधी रुपयाचं कर्ज मी आयुष्यात कधीही फेडू शकणार नाही. But that's what the guy in front of Jesus, he falls down on his knees and he starts begging for forgiveness. आणि तो व्यक्ती येशू समोर क्षमेची याचना करत तो दंडवत घालू लागला, त्याच्या पाया पडला. And he pleaded and he said to Jesus, have patience with me and I will repay you everything. आणि तो म्हणाला, मी सगळ्या गोष्टींची परतफेड करतो, भरपाई करतो, परत देतो. But there was not one chance that he could repay any percent of the amount that he owed. परंतु कर्ज एवढं मोठं होतं, तो कधीच ते फेडू शकला नसता आपल्या आयुष्यभरामध्ये. So the king knew that, but because of the guy falling down and begging forgiveness, the king had compassion. आणि मग राजाला माहित होतं की या व्यक्तीच्या डोक्यावर कोट्यावधी रुपयांचं कर्ज आहे, आयुष्यभर त्यानं काही केलं तर तो ते फेडू शकणार नाही. आणि मग तो व्यक्ती राजा पुढे उपडा पडला, रडू लागला, राजाला विनंती करू लागला, आणि राजाने मग त्याच्यावर दया केली. And he showed his servant mercy and forgave him the whole debt. I don't hear you, so I don't know. Sorry. या Okay. या राजानं ते कोट्यावधी रुपयांचं जे कर्ज होतं ते त्या व्यक्तीचं माफ करून टाकलं, त्याला क्षमा केली. So the slave had been shown infinite mercy. आणि मग त्याला दया प्राप्त झाली, करुणा किंवा कृपा प्राप्त झाली. But after being forgiven so much, the very same servant went out from his master's presence and went to find his co-worker who owed him some little amount of money. आता हा व्यक्ती राजाच्या दरबारातून सगळं कर्ज माफ होऊन बाहेर पडला, आणि तो आपल्या एक सहकारी होता ज्यानं त्याच्याकडून काही थोडे पैसे उधार घेतले होते, कर्ज घेतलं होतं, त्याला तो भेटला. And he demanded with violence that he be repaid and ordered him to pay back what he owed on the spot. आणि त्यानं त्याला पकडलं आणि त्याला पैशाची मागणी केली, तू माझ्याकडून घेतलेले पैसे देतोस का नाही, नाहीतर मी तुला पोलिसात देतो किंवा मी तुला शिक्षा करायला नेतो. And the fellow slave responded the same way he had himself responded before the king. आता हा व्यक्ती राजासमोर जसा दयामाया करत होता, राजाला विनंती करत होता, राजा पुढे लोटांगण घातलं होतं त्यानं कर्ज माफ करण्यासाठी, तसाच ह्याचा जो सहकारी होता
त्यानं त्याला विनंती केली की थोडा वेळ द्या, मी नंतर कर्ज फेडतो, अशी तो दयामाया करू लागला त्याच्याशी. And that man was unable to extend forgiveness to any of those who had debts towards him. तो ज्याला राजाकडून कोट्यावधी रुपयांच्या कर्जाची माफी मिळाली होती, त्यानं आपल्या सहकार्यानं थोडंसं जे कर्ज घेतलं होतं, त्याचं कर्ज माफ करण्यासाठी तो तयार नव्हता. So he threw all those who could not pay him back, he threw them into jail. हां. मग त्यानं आपल्या सहकार्याला तुरुंगात घातलं. त्यानं त्याचं थोडं कर्ज दिलं नव्हतं परत म्हणून. And we know the rest. We know that some people who saw that, they went to the king and said, look, something is happening that you can't believe. हां. आणि मग काही लोकांनी जे पाहिलं होतं हे, त्यांनी जाऊन राजाला सांगितलं की महाराज, तुम्ही त्याला एवढ्या कोट्यावधी रुपयांची कर्जमाफी केली आणि त्यानं आपल्या सहकार्याला थोड्या रुपयांसाठी तुरुंगात घातलं. हे कसं काय? बघा, याच्याकडे लक्ष द्या. And that's and then he was brought back to the king, and there the king really made him understood that what he had been forgiven, he could extend that to the others. आणि मग राजासमोर त्याला आणण्यात आलं आणि राजाने त्याला चांगलं खडसावलं की तुला मी इतक्या कोट्यावधी रुपयांची कर्जमाफी दिली आणि तू आपल्या मित्राला थोड्या रुपयांसाठी तुरुंगात घातलंस, हे कसं काय? And he was then required to pay back everything. आणि मग राजानं शिपायांना आज्ञा केली की याला तुरुंगात घाला आणि याचं सगळं कर्ज फिटल्याशिवाय याला तुरुंगातून सोडू नका. And you know, when I read that parable when I was young, I did not understand what was happening. आणि मी तरुण असताना हा दाखला वाचला त्यावेळेला काय घडत आहे मला फारसं कळत नव्हतं. Because how could that person be unable to forgive after he has been forgiven so much? आणि मला कळत नव्हतं की त्या व्यक्तीला इतक्या कोट्यावधीच्या कर्जाची माफी मिळाल्यानंतर हा दुसऱ्या व्यक्तीला थोड्या कर्जाची माफी का देऊ शकला नाही. And then I realized that sometimes Christians don't understand forgiveness. आणि मला त्यानंतर कळालं की कधी कधी मग आम्हाला क्षमेच्या बाबतीमध्ये काही गोष्टी समजून येत नाहीत. You know, sometimes you have people that they come to or they get converted because they don't want to go to hell. हा, काही लोक स्वार्थ ऐकल्यानंतर येशूवर विश्वास ठेवतात एवढ्यासाठी की त्यांना नरकात जायचं नसतं. So they believe that forgiveness is in fact an escape from judgment. आणि त्यांना वाटतं की येशूकडून क्षमा प्राप्त करणं, देवाकडून पापांची क्षमा घेणं म्हणजे नरकापासून सुटका मिळवणं एवढंच. What we don't find in this man is repentance. अशा लोकांमध्ये आम्हाला पश्चाताप, स्वतःच्या पापाबद्दलचं दुःख किंवा पश्चाताप दिसून येत नाही. And we see him desperate, but desperation might look like repentance, but it is not. आणि कधी कधी हे लोक अतिशय अगतिक झालेले आम्हाला दिसतात, पण अगतिक होणं म्हणजे पश्चाताप करणं नव्हे. Because forgiveness is not merely an external action, it's a matter of the heart. कारण क्षमा म्हणजे बाह्य कृती नव्हे, क्षमेचा संबंध अंतःकरणाशी जोडलेला आहे. And when you see how we react outside, his lack of mercy reveal a heart that are not understood the depths of forgiveness. आणि मग ज्या वेळेला बाह्य रीतीनं आम्ही इतरांची क्षमा करत नाही, इतरांवर दया करत नाही, याचा अर्थ आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला दया किंवा क्षमा जणू काही प्राप्त झालेली नाही असं होतं. And the parable teaches that a genuine understanding of God's mercy should lead to a transformed and merciful heart. आणि मग या दाखल्यामधून आम्हाला शिकायला मिळतं
की देवाच्या दयेचा आणि क्षमेचा परिणाम आमच्या अंतःकरणामध्ये झाला पाहिजे, तरच तो आम्ही इतरांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे अंतःकरणामध्ये आम्ही जर क्षमा प्राप्त करून घेतली असेल, तरच आम्ही इतरांची देखील क्षमा करू शकतो. आमेन. And I think we have a lot of those people in our church. I don't know in your country, but Yeah. here in Switzerland, we have people that have not understood the depths of forgiveness. हा. आणि आमच्या देशामध्ये, स्वित्झर्लंडमध्ये, मंडळामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांना देवानं त्यांची कशा प्रकारे क्षमा केलेली आहे हे त्यांना समजलेलं नाही किंवा ते समजून घेत नाहीत. तुमच्या भारतामधली परिस्थिती काय आहे मला माहित नाही. भारतामध्ये देखील आमच्या अशीच परिस्थिती आहे मंडळामध्ये. And when I hear people that are not ready to forgive anything, it really hurts my heart, because I know if they only knew what forgiveness had costed God. हा. आणि पापांची क्षमा करणं देवाला किती महाग पडलं, देवाला किती मोठी किंमत वधस्तंभावर मोजावी लागली, हे जणू काही अशा लोकांना कळत नाही. त्यामुळेच ते इतरांची क्षमा करण्यामध्ये कमी पडतात. So I think, it's a hard point, but because I think the way of God are really all the time graceful. आणि देवाचे मार्ग हे नेहमी कृपादायी असतात. त्याच्यामध्ये कृपा भरलेली असते, क्षमा, प्रीती भरलेली असते. And when someone starts to believe in Christ, then Christ will transform him. And one day there will be the understanding of forgiveness. आणि ज्या वेळेला एक व्यक्ती ख्रिस्ताकडे येतो, ख्रिस्त त्याच्या अंतःकरणामध्ये कार्य करतो आणि मग कधी ना कधी त्याला देवाची क्षमा किती मोठी आहे, किती महान आहे याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. And whether it happens at the beginning of a Christian life or a little later, it will really happen. आणि कधी कधी तारण होताना त्या व्यक्तीला त्याचं महत्व पडतं क्षमेचं, किंवा तारण झाल्यानंतर काही दिवसानंतर, काही काळानंतर त्याचं महत्व त्याला पडतं क्षमेचं. The way to forgiveness is through repentance. आणि क्षमेचा मार्ग हा खऱ्या अर्थानं पश्चातापाचा मार्ग आहे. And many times repentance and forgiveness bring reconciliation. आणि मग ज्या वेळेला क्षमा करण्यात येते, अंतःकरणातून पश्चाताप करण्यात येतो, त्याच वेळेला समेट घडवला जातो. And it's illustrated with the parable of the prodigal son. आणि उधळ्या पुत्राच्या गोष्टींमधून हे आम्हाला अतिशय स्पष्टपणे समजून येतं. And the prodigal means someone who is carelessly and extravagant. आणि उधळा म्हणजे एक व्यक्ती जो निष्काळजी आहे, त्याला फारशी किंमत नाही, सगळ्या गोष्टी तो उधळत आहे. And of course, Jesus brings an example a little extreme. आणि दोन टोकाच्या गोष्टी या गोष्टीमधून प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्या समोर मांडलेल्या आहेत. And we know how the younger son asked for his inheritance even before the father was died. आणि ज्या वेळेला उधळ्या पुत्रानं, धाकट्या पुत्रानं पित्याकडं आपला वाटा मागितला इस्टेटीचा, मालमत्तेचा, त्यावेळेला पित्यानं त्याला तो देऊन टाकला. And the grace of the father is so that he gives his son his inheritance. आणि बघा पित्याची दया, पित्याची प्रीती किती मोठी आहे. धाकट्या मुलानं, उधळ्या पुत्रानं मागता क्षणीच पित्यानं न कुरकुरता त्याचा वाटा, संपत्तीचा, मालमत्तेचा त्याला देऊन टाकला. And he takes everything and he goes away and start really a reckless life. आणि मग हा सगळे पैसे, अडके, सोनं, नाणं, मालमत्ता घेऊन हा उधळ्या पुत्र परदेशी गेला आणि मौज मजा करून त्यानं ते सगळे पैसे उडवून टाकले. And he realized suddenly, when everything was gone, he realized that he was lost. आणि मग सगळे पैसे संपल्यानंतर आणि तो उपाशी झाल्यानंतर त्याला समजलं
की त्याच्याकडे आता काहीच शिल्लक नाही. And suddenly, and that's really interesting, suddenly he came to himself. हा. आणि तिथं एक वचन आहे उजळ्या पुत्राच्या कथेमध्ये की तो शुद्धीवर आला. Because in his misery, that son was finally able to think clearly. हा. आणि सगळे पैसे हरवल्यानंतर संपल्यानंतर तो उपाशी मरू लागल्यानंतर तो शुद्धीवर आला, तो विचार करू लागला. In his rebellion and disobedience, he was not himself. आणि तो ज्या वेळेला पित्याकडे वाटा मागत होता त्यावेळेला स्वार्थीपणाच्या दृष्टिकोनातून तो स्वतः नव्हता, जणू काय तो गुंगीत होता किंवा बेशुद्ध अवस्थेत होता, असा त्याचा अर्थ आहे. You see, we call him the prodigal, but the prodigal was not who he was really. आणि आम्ही त्याला उधळ्या पुत्र त्या ठिकाणी म्हटलेला आहे, पण खऱ्या अर्थानं तो उधळ्या होता का ही विचार करण्यासाठी गोष्ट आहे. The real one is the one that realized that he had lost his way. हा. आणि खऱ्या अर्थानं आपला मार्ग चुकलेला आहे हे ज्याला कळालेलं नाही तो खरा उधळ्या पुत्र आहे. And when he started thinking, he didn't try to improve his condition. आता ज्या वेळेला उधळा पुत्र शुद्धीवर आला आणि तो विचार करायला लागला त्यावेळेला त्यानं आपली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला नाही. He didn't blame his father. He didn't blame his brother or his friend or his boss. हा. त्यानं आपल्या पित्याला दोष दिला नाही, आपल्या थोरल्या भावाला दोष दिला नाही, आपल्या मित्रांना नातेवाईकांना दोष दिला नाही. And when he came to himself, the first thought he had was, I'm going to go back to my father. आणि शुद्धीवर आल्यानंतर विचार करताना पहिला विचार त्याच्या मनात आला की मी माझ्या पित्याच्या घराकडे परत जाणार. You know, Jesus didn't say that the young man thought of his village, of his home, only of his father. येशूनं असं म्हटलं नाही, त्या उधळ्या पुत्राला त्याच्या गावाची आठवण झाली, त्याच्या मित्रांची आठवण झाली, पण त्याच्या बापाची आठवण झाली. And in the depths of his misery, he returned to his father to ask for forgiveness. आणि मग असा विपन्न अवस्थेत, सगळं गमावून बसलेल्या अवस्थेत, कंगाल अवस्थेत हा उधळ्या पुत्र आपल्या बापाकडे गेला आणि त्यानं बापाकडून क्षमा प्राप्त करून घेतली. And we know how the father is going to open his arm and welcome him back. आणि मग पित्यानं कशा प्रकारे त्याला मिठी मारली, कशा प्रकारे त्याचा सत्कार केला हे पुढे आपल्याला दिसून येतं. And this parable illustrates several aspects of reconciliation in Jesus' teaching. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये समेटाविषयीच्या अनेक गोष्टी या उधळ्या पुत्राच्या कथेमध्ये आम्हाला दिसून येतात. And first is the initiative to reconcile. आणि समेटाचा पुढाकार घेणं, पहिल्यांदा कृती करणं. He returns to his father, recognizing his mistakes. उधळ्या पुत्राला आपल्या चुकीची कल्पना आली, आपली चूक त्यानं मान्य केली आणि तो पित्याकडे आला. And it reflects the idea that repentance and the willingness to reconcile. आणि मग उधळ्या पुत्रानं पश्चाताप केला, तो पित्याच्या घराकडे परत आला आणि पित्याशी समेट करण्याची त्याची भावना यातून आम्हाला समजून येते. And what the young man tries is received with unconditional love and forgiveness. आणि मग या तरुणानं जे काही केलं, पित्यानं त्याला क्षमा केलीच, पण पित्यानं त्याच्याशी समेट करून त्याला पुन्हा आपल्या कुटुंबामध्ये घेतलं. He was ready to become like the smallest servant in his father's home.
as long as he was there, but the Father welcomes him back. आणि तो पुन्हा आपल्या घरामध्ये आपल्या पित्याच्या जवळ येऊन राहिला. And not only there is reconciliation, there is celebration. आता फक्त पित्याशी त्याचा समेट झाला एवढंच नव्हे, तर पुढे आम्ही पाहतो पित्याला एवढा मोठा आनंद झाला, त्यानं गाव जेवण देऊन मोठा आनंद आपल्या या पुत्रासाठी साजरा केला. Because the Father not only forgives, but also celebrates the return of his lost son. आणि आपल्या हरवलेल्या पुत्रासाठी त्याला फक्त त्यानं क्षमा केली नाही, तर त्याच्यासाठी त्यानं मेजवानी दिली, त्याचा सत्कार केला आणि त्याचं स्थान त्याच्या कुटुंबामध्ये त्याला परत बहाल करण्यात आलं. And this emphasizes the joy that come with reconciliation and the restoration of a broken relationship. आणि तुटलेल्या नात्यामधून ज्या वेळेला समेट होतो, नातं परत जोडलं जातं, त्यावेळेला आनंद यामधून आम्हाला दिसून येतो. But we know that in that parable, reconciliation with the Father bring resentment to the oldest son. पण पित्यानं उधळ्या पुत्राचा स्वीकार केला, त्याला क्षमा केली, त्याची भरपाई केली, पुन्हा त्याला कुटुंबात घेतला. यामुळे मात्र जो थोरला भाऊ घरामध्ये होता त्याला मात्र राग आला. And you see, what Jesus wanted actually to show is that the oldest son had also to extend forgiveness to his brother. आणि मग थोरल्या भावाने देखील आपल्या धाकट्या भावाला क्षमा करायला पाहिजे, हे येशूला या उधळ्या पुत्राच्या कथेतून दाखवायचं आहे. Letting go of bitterness and embracing reconciliation. आणि कडूपणा, क्षमा न करण्याची वृत्ती दूर केली पाहिजे आणि क्षमा करून समेट केला पाहिजे. Amen. Amen. Thank you, Pastor Long. Thank you, sister. What is the homework for students? Assignment? Oh, I don't have it here. I might send it to Charles. Assignments for students. Yes. You will get it very soon. Brother Yes, Dombrell. I will send it to you. Yeah. You are more Thank you. excited about assignment than the students. Thank you. Thank you. Okay. Keep up that with the excitement. Okay. Yeah. You will get it, brother. Yes, I will do it. Yeah. Thank you. Great. Lovely. God bless. God bless you. And next week is तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा भेटूया याच विषयाच्या बाबतीमध्ये पुढचा अभ्यास करण्यासाठी. तोपर्यंत प्रभू तुमची काळजी घेऊ, तुम्हाला आशीर्वाद करो, तुमचं संरक्षण करो. God bless you. Thank you, sister. Thank you, pastor. God bless you, and thanks God to bless you you. also. Bye bye. Bye bye. See you next week. Bye bye. See you Thank next you. week.